आज दिवाळीची पहिला दिवस आहे दिवाळीचा आणि सगळीकडे सगळ्या घरांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळी आहे आणि अगदी उत्साहात कोरोनाचं संकट जरी असलं तरी थोडंसं तिसरी लाट काही आली नाही आणि महाराष्ट्रात किंवा देशभरात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात होते. आणि याच वेळेला राजकीय फटाके जे आहेत ते सुद्धा आज वाजलेले आहेत. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. अनेक दिवस ते सातत्याने सकाळी 9-10 वाजता पत्रकार परिषद घेतात. एक नवीन नवीन खुलासे करतात. त्याच्यामुळे समीर वानखेडे विरुद्ध आर्यन खान या प्रकरणातील रंगत वाढली. पण नवाब मलिक यांनी आज एक मोठा फटाका फोडलेला आहे. आता फटाका हा दारुगोळा करून फोडलेला आहे का नाही, त्यांनी राजकीय फटाका फोडलेला आहे. काही जयदीप राणा यांच्या बरोबर त्यांचे संबंध असल्याचा आरोप केलेला आहे. जयदीप राणा हा ड्रग प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे आणि साहजिकच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर त्यांचे संबंध आहेत का किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रातलं मुंबईतलं ड्रगचं जाळं सुरू होत आहे. हा फटाका फुटत नाही तोच देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी 11 वाजता एक पत्रकार परिषद घेतली 10 ते 11 दरम्यान आणि त्यांनी सांगितलं की फटाके खरे फटाके तर मी फोडणार आहे. आता हे फटाके फोडण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राच्या विकासाकडे किंवा महाराष्ट्राचं जे काम आहे लोकांच्या अडचणी शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे दुर्लक्ष होतंय का ही चर्चा करणार आहे. त्याचबरोबर हे फटाके कुठले हे राजकीय फटाके आहेत की आणखी सूडबुद्धीचे फटाके आहेत या विषयावर मी चर्चा करणार आहे. या दोन मुद्द्यांवर मी चर्चा करणार आणखी चर्चेतून काही मुद्दे आले ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. पहिला मी थेट जातो रविकांत वरपे यांच्याकडे. रविकांतजी आतापर्यंतची लढाई जी आहे ती आता राजकीय फटाके आरोप किरीट सोमय्या वर्सेस नवाब मलिक, किरीट सोमय्या वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस असं होतं. आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सूडबुद्धीचं राजकारण करताना पाहायला मिळते का अशी खुशबू आता प्रत्येक भाजप असेल किंवा शिवसेना असेल काँग्रेस असेल ऐकायला मिळते. तर थेट आरोप जयदीप राणाचा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केला. काय वस्तुस्थिती काय म्हणजे महाराष्ट्रात कळली पाहिजे पुढे. खऱ्या अर्थ आज महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस अवस्था घरों में कहा आहे. माझी जो आता प्रयत्न केलेला आहे खंडन करण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री होते जेव्हा गाण्याच्या निर्मितीसाठी फायनान्सर हेड म्हणून जयदीप राणे होते ही इतकी मोठी गोष्ट माहिती नाही तर मात्र म्हणजे हात पाहिजे त्यांना माहिती होतं. समीर या महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी किंवा ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोण मास्टर माइंड आहे त्याचा खुलासा आज आमच्या पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक साहेबांनी केलेला आहे. या सगळ्यामध्ये मास्टर माइंड जे होते ते देवेंद्र फडणवीस होते ते झालेत. 5 वर्षाच्या काळात रविकांत 5 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुठलाही आरोप झाला नाही. पण आज त्यांच्यावर नवाब मलिक मुख्य प्रवक्ते राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचं सगळी धुरा माध्यमांमधून वाहणार आहे नवाब मलिक यांनी केला. खरंच एवढे पुरावे आहेत आणि खरंच हा सिरियस गुन्हा आहे जयदीप राणा यांनी का त्यांच्या फिल्मला फायनान्स केला. विलासजी लक्षात ठेवा की आपला फोटो काढतो आपण कार्यक्रमात हे घेत असतात देवेंद्र फडणवीस. रविकांतजी तुम्ही गाडी एका ठिकाणी थांबवा. खूप महत्वाची चर्चा आहे त्यामुळे गेस्ट जे आहेत त्यांना आवाज येत नाही मला येत नाही तसा. एका ठिकाणी गाडी थांबवा आणि बोला. सिग्नल पार केलं की गाडी. पण मी तुम्हाला फडणवीस हे एक जबाबदार विरोधी पक्ष नेते आहेत त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला कोण फायनान्स करतं ही एक साधी शुल्लक गोष्ट आहे व ती माहिती असलं पाहिजे की ह्या माणसाचा हेतू काय आहे. तर हा माणूस हा ड्रग पेडलर होता पकडून त्याच्या मार्फत आपल्या पत्नीचे कार्यक्रम सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि आज हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर येतंय. हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा अधिक सबळ पुरावे नवाब मलिक साहेब देतील विश्वास आहे.
ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मी गणेश खंडकर यांच्याकडे जाण्याच्या आधी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक माईंकर यांच्याकडे जाणार. मी संदीप यांच्याकडे जातो पहिल्यांदा. संदीप, हा आरोप जो आहे तो किती मोठा गुन्हा आहे? म्हणजे याचं कारण असं आहे की आपण पत्रकारिता करताना अनेक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचे कव्हर करतो. मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे निवासस्थानी किंवा त्यांच्या जवळपास कोण फोटो काढताय, त्यांच्या कार्यक्रमात कोण उपस्थित राहणार आहे, त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन कोण करते, याची सगळी तपासणी केली जाते. आणि आपल्या राज्यात किंवा कुठल्याच राज्याचा मुख्यमंत्री हा स्वच्छ राहावा असा जो एक प्रोटोकॉल आहे किंवा जे अधिकारी आहे खूप काळजी घेतात. म्हणजे माझ्या एका कार्यक्रमात आले होते तेव्हा अनेक प्रकारची चौकशी झाली होती आणि सगळे झालं होतं. तर नवाब मलिक यांनी केलेला जो आरोप आहे त्यात किती तथ्य असू शकतं? विलास, आरोपामध्ये निश्चितच एक गांभीर्य आहे, यात काही वादच नाही. म्हणजे हे मान्यच करावं लागेल की अशा पद्धतीने ड्रग्सशी संबंधित जर एखादा माणूस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असेल राहिलेला आणि त्यांनी काही कार्यक्रमासाठी त्यांना सहकार्य वगैरे केलं असेल तर गंभीरच बाब आहे, याबद्दल वाद नाही. पण अर्थात आपण एक गोष्ट सुद्धा तेवढीच लक्षात घेतली पाहिजे की राजकारणामध्ये जेव्हा एखाद्या पदावरती तुम्ही असता तेव्हा अनेक वेगवेगळी लोक तुम्हाला येऊन चिकटण्याचा भेटण्याचा प्रयत्न करत असतात, तुमच्या बरोबर बसतात. ती बरेच वेळा एक छायाचित्र काढतो असं म्हणून छायाचित्र काढतात आणि पदावरती असलेली व्यक्ती बरेच वेळा नकार देऊ शकत नाही. कारण असं आहे की शेवटी लोकांमधला आपण नेता आहोत, आपल्या लोकांशी नाळ जोडलेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकांशी आपला संबंध आहे. म्हणजे असं तुसडेपणाने ती व्यक्ती काही वागू शकत नाही जी एखाद्या पदावर आहे ती. आणि मग त्याच्यामध्ये निश्चितच अशा पद्धतीची फसगत होते. हे काही पहिलं उदाहरण नाही, आपण अनेक व्यक्तींच्या बाबतीत बघितलेलं आहे की वाहिन्यांनी असं नंतर सर्कल करून ती माणसं जी वादग्रस्त आहेत, टेंटेड आहेत, त्यांच्या बरोबरचे फोटो कसे आहेत किंवा काय आहेत हे दाखवलंय. आता मला असं वाटतं की नवाब मलिक यांची सुद्धा जबाबदारी अशी वाढलेली आहे की जर खरोखर काही नेक्सस असेल, म्हणजे तो वेगवेगळ्या ह्याचा वरपे आत्ता जसं म्हणतात तसं काही कार्यक्रमाला सहकार्य केलं असेल, हे असेल, तर आता त्याचे पुरावे हे नवाबभाईंना द्यावे लागतील आणि ते अधिक ठाशीवपणे त्यांना सिद्ध करावं लागेल की यांचं कसं एकत्र संबंध आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे की अनेक वेळा राजकीय नेते सहजपणे अनेक लोकांबरोबर छायाचित्र काढून घेतात आणि त्याच्यामधून फसगत होण्याचे प्रकार यापूर्वी घडले. आणि त्या पद्धतीनं आज जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये तर असंच दिसतंय की या व्यक्तीबरोबरचं जे छायाचित्र प्रसिद्ध झालंय किंवा ते दाखवलं गेलंय त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या फडणवीस यांची कुठेतरी कोंडी झालेली आहे किंवा गोची झालेली आहे. म्हणजे हे प्रकरण अगदी थोडक्यात हे प्रकरण गंभीर आहे संदीप? हा नाही, निश्चितच ना, गंभीर तर आहेच, प्रश्नच नाही. कारण कसं आहे की गेल्या काही दिवसामध्ये नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत ते लक्षात घेता नवाब मलिक निश्चितच काहीतरी डिगिंग करून काही माहिती घेऊन अशा पद्धतीने आरोप करतायत आणि त्यामुळे निश्चितच हे गंभीर प्रकरण आहे. गणेश खंडकरजी, माफ करा मी तुमच्याकडे नंतर येतो. जयंत माईंकर, नीरज गुंडे नावाच्या त्याचं नावही त्यांनी घेतलं, काल राणेंनी त्याचा उल्लेख केला. आता नीरज गुंडे तुम्ही पत्रकार म्हणून काम करताना हे काय म्हणजे नवाब मलिक यांनी जे नाव घेतलं, आता ठीक आहे जयपाल राणा जे आहेत, जयदीप राणा जे आहेत ते फायनान्सर होते आणि त्याला आता आज कंपनीने काढूनही टाकलं आणि देवेंद्र फडणवीसचा खुलासा केला. आता नीरज गुंडे जो आहे नेमकं काय प्रोफाईल आपल्या पत्रकारांमध्ये होता किंवा त्यांनी जो आरोप केले नवाब मलिक आरोप का किती तथ्य वाटतो? शिवसेना, बीजेपी किंवा राजकीय बीट कव्हर करणाऱ्या तुझ्या माझ्यासारख्या अनेकांना एक नाव माहिती असेल ते म्हणजे संघ परिवाराच्या अत्युच्च वर्तुळात अतिशय जवळचे संबंध असलेली एक व्यक्ती, ती म्हणजे नीरज गुंडे. अतिशय, आणि हे मला वाटतं हे जे मी म्हणत आहे संदीपलाही मान्य आहे आणि तुलाही मान्य असेल की अतिशय अत्युच्च वर्तुळात, म्हणजे अगदी चक्क नागपूर पर्यंत ज्याचे डायरेक्ट संबंध असायचे अशा प्रकारचे. एक वस्तुस्थिती जी आपण अनेक वेळेला ऑफ द रेकॉर्ड आपसात बोलत असताना बोललेलो असू, ते आज नवाब मलिकांनी ऑन रेकॉर्ड आणलेलं आहे. ते असं आहे की स्वतः नीरज गुंडे वॉज इन अ वे ब्रिज बिटवीन शिवसेना बीजेपी.
हे आपण अनेक वेळा बोललेलो आहे. तो एक प्रकारे जे काय असेल त्याला आपण मी एखादा शब्द वापरून कुठला तरी शब्द काय हे तुम्ही बोललात असं एकदम माझ्यावर खणकर बोलतील वगैरे तसं काही मी करत नाही. जे काय आपसातलं असेल त्याची सगळे प्रकार करणारा तो एक व्यक्ती म्हणून नीरज गुंडे, आणि त्याला ते राहावं, सेना बीजेपी अलायन्स राहावं ही त्याची इच्छा होती. आणि जे काही नवाब मलिक बोललेले आहेत ते शब्दशः खरं आहे. शेवटपर्यंत त्यांनी हा प्रयत्न केला कसंही करून राहा, कारण ही वॉज द मीडिएटर. आता मीडिएटर या शब्दाला किती कंगोरे आहेत हे प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार घ्यावे. दॅट्स इट. मला नीरज गुंडे या व्यक्तीविषयी फक्त एवढंच सांगायचं आहे की संघ परिवारात ही वॉज ऑलवेज कन्सिडर्ड ऍज द मेडिएटर बिटवीन सेना बीजेपी. आता जर का याच्या पलीकडे समजा आज थोडक्यात जयदीप राणा यांचं नाव घेतलंय त्या संदर्भात त्यांनी जो आरोप केलेला आहे, नवाब मलिक मंत्री आहे. मला आठवतं नारायण राणे यांनी एकदा आरोप केला होता का मंत्र्यांवर, आणि त्या बंगल्यामध्ये आयएसआयचे एजंट असे जे आरोप करून सगळं अजित पवार किंवा जी कारवाई सुरू आहे प्रताप सरनाईक यांच्यावरती महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवरची कारवाईचं लक्ष बाहेर खेचण्यासाठी हा आरोप आहे की खरंच काहीतरी महाविकास आघाडीला काढायचंय? मी जरा वेगळ्या प्रकारे घेतो. भारतीय जनता पार्टी ही नेहमी डायरेक्ट अगदी बोफोर्स पासून किंवा त्याच्याही आधीपासून सरळ राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी यांच्यावर आरोप करायचा, आणि त्याच्यानंतर म्हणजे काय आपल्या परंपरेनुसार सेनापतीवर आरोप झाला की बाकी बाजार बुणग्यांना कोण बघताय, पानिपतची परंपरा आहे काय, खणकर बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे तसाच तो प्रकार घ्यायचा आणि तो मुळात आरोप असा डायरेक्ट करायचा. महाराष्ट्रात आतापर्यंतचे आता भाजपचे ज्येष्ठ नेते अर्थात देवेंद्र आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी तीच स्ट्रॅटेजी वापरून त्याच स्ट्रॅटेजीनी डायरेक्ट आरोप, फक्त जे आता संदीप सुद्धा बोला, मी पुन्हा रिपीट करणार आहे की एवढा मोठा जर का ते आरोप करत आहेत तर त्यांच्याकडे, कारण आतापर्यंत जे त्यांनी सांगितलं दाऊद ज्ञानदेव या बाबतीत ते बऱ्याच प्रमाणात सबस्टॅन्शियल कॉन्ट्राव्हर्शियल वाटेल अशा गोष्टी इव्हिडन्स देऊ शकले. आता याही प्रकारचा तेवढाच त्यांनी सबस्टॅन्शियल इव्हिडन्स दिला पाहिजे. एक वस्तुस्थिती आहे, अगदी माझ्याही लग्नात मला माहिती आहे सर्व पॉलिटिशियन्स आलेले होते, त्याच्यामुळे हे अशा प्रकारच्या लग्न वगैरे समारंभांना जाणं, फोटो काढणं या गोष्टी घडतात, ही वस्तुस्थिती आहे. पण हे फोटो काढताना जे तू सांगितलंस की पूर्ण पोलीस चौकशी होते, मला आजही तुझ्या त्या शब्दामुळे आठवलं, माझी अक्षरशः पोलीस चौकशी आझाद मैदान पोलिसांनी केलेली होती. आता मला एक सांगा की अशा टीम मधला भाग होते राणा आणि तो फोटो काढला. मग त्यांनी जर का असेल तर मग अजून प्रॉब्लेमॅटिक आहे. याचं कारण असं आहे की हे सगळे प्रोटोकॉल मधून अप्रूव्ह झालेले असतात. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की मला या सगळ्या प्रोसेस मधून जावं लागलेलं आहे. प्रोटोकॉलनी जयदीप राणाला अप्रुव्हल केलेलं आहे का, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ही दोन गोष्टी बोलायच्या. एक, दिस इज द टाइम की स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या व्यक्तिगत चारित्र्य वगैरे डायलॉगबाजी न करता त्यांनी सुद्धा क्लॅरिफाय करावं, आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा, माझी गृहमंत्री मिसिंग आहे, माझी पोलीस कमिशनर मिसिंग आहे, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप होतोय, यातल्या कुठल्या तरी गोष्टीवर खुलेआम येऊन काहीतरी बोलावं. काय खणकर, माझं बोलणं आवडलं की नाही? चला ठीक आहे गणेशजी, आता एक म्हणजे मुद्दा असा आहे की नवाब मलिक यांनी आरोप करताना काही हवेत केले असतील असं नाही. एक जबाबदार मंत्री आहे आणि शरद पवार त्यांचे खूप निकटवर्ती आहेत, हे अनेक वर्ष पक्षाची धुरा ते सांभाळतात. आता महाविकास आघाडीची जबाबदारी त्याच्याकडे, समीर वानखेडे यांचं थेट कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि कायद्याने तो गुन्हा होऊ शकतो जर सिद्ध झालं तर. म्हणजे एससीच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा जर नवाब मलिक यांचा योग्य असेल तर समीर वानखेडे हे यांची जी नोकरी ती जाऊ शकते. गणेश खणकरजी, नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आता ओढलेला आहे.
हे सुडाचं राजकारण आहे की या सगळ्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे? नाही, एकतर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि माइंडकर जसं म्हणाले तसं माइंडकरजी मी काही फार एक्साइट वगैरे होणार नाही. तुम्ही आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काही बोलताय, तर जसं नवाब मलिकांनी काही फटाके फोडले तसं आता राजकीय आता जेव्हा चर्चा सुरू असते, ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी त्यात काही फटाके त्याही वेळेला फुटत असतात. आपण जेव्हा आता असं म्हणालात की बा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये कोण कोण आलं याचा प्रोटोकॉल असतो, तर हे मलाही मान्य आहे की हा प्रोटोकॉल असतो. परंतु ही गोष्टही मानली पाहिजे की ज्या वेळेला आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो आणि ज्या वेळेला आपण लोकांसमोर एक प्रसिद्धीचं वलय म्हणून ज्या वेळेला असतो, त्या रस्त्यात कुणी साहेब तुम्हाला अडवतो म्हणजे तुम्ही नाही मी माइंडकरजी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मला बोला तुम्ही बोला मी बोलत नाही, मी तुमच्यामध्ये कुणी ना कुणी शुभेच्छा दिल्या म्हणजे बोलायचं नाही असं काही नाही. तो पत्रकारच नाही, शुभेच्छा घे, चहा पिल्यानंतर तुम्ही बोला आपलं मत न मांडणार. चला ठीक आहे. मी फक्त हात हलवलाय नाही म्हणून, मी बोललेलो नाही. तर तुझं नेहमी कालबद्दल असं होत राहतं म्हणून मी तुम्हाला म्हणजे समजा आपण एखाद्या कार्यक्रमात निघालो तर रस्त्यामध्ये कुणी चिर परिचित माणसं रवी येतो, हात खाली करा रवी, मी येतो तुमच्याकडे. त्यांना तुमच्यासोबत सेल्फी काढायची असते. कधी कधी अनोळखी माणसं भेटत असतात आणि जर का तुम्ही इग्नोर केलं तर मग त्याची खूप मोठी चर्चा होत असते. बघा हा मंत्र्यांचा हा वागण्याचा रुबाबपणा हे असं म्हणजे ज्याची चर्चा आता झाली असं होतही असतं. राहिला विषय आज ज्या वेळेला नवाब मलिक यांनी जर आरोप केला त्याविषयी ज्या वेळेला आपण म्हणतो, मला असं वाटतं की नवाब मलिक यांनी आता एक ठरवून आरोप केलेले आहेत. ज्या वेळेला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवरती या पद्धतीचे आरोप केले जातात त्यावेळेला पक्षाच्या अध्यक्षांशी किंवा पूर्णतः स्ट्रॅटेजी नक्की झाल्याशिवाय असा काही आरोप होत नसतो. आणि ठीक आहे, जे आरोप करण्याला काही आपण थांबू शकत नाही, पण ज्या वेळेला हे आरोप होत आहेत त्यावेळेला नवाब मलिक यांनी हे लक्षात ठेवावं की या महाराष्ट्रातलं गृह मंत्रालय हे तुमच्याच ताब्यामध्ये आहे. आणि आजची स्थिती अशी आहे की अनेक वेळेला ज्या वेळेला चर्चा होत असते आणि नवाब मलिक प्रेस मीडिया समोर येऊन बोलत असतात त्यावेळी नवाब मलिक यांना हे लक्षात आलं पाहिजे की आज सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर महाराष्ट्राचे म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, जर पौराणिक भाषेत म्हणालो पण दिवाळीमध्ये आहोत तर अंतर्धान पावलेले त्यांचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अनेक दिवसांनी आज प्रकट झाले. या महाराष्ट्रामध्ये एखादा मंत्री ज्याच्यावरती आरोप आहे तो संजय राठोड. ठीक आहे मी विषयांतर करत नाही. माझे तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला संजय राठोड आणि ही सगळी प्रकरणं पाहिल्यानंतर ज्या वेळेला हे आरोप आपण करत असतो आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या थेट माजी मुख्यमंत्र्यांवरती आरोप करतो त्यावेळेला आपल्याकडे गृह मंत्रालय आहे. या सगळ्या विषयांची म्हणजे आपण आरोप करत असताना त्याची तड लावण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं. दुसरी चौकशी झाली पाहिजे, म्हणजे नवाब मलिक यांनी आरोप केले त्याची चौकशी झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? अहो, नवाब मलिक यांनी म्हणजे मी तर तुमच्याच कार्यक्रमात अगोदर म्हणालो होतो, नवाब मलिक यांचा आग जो तिळपापड आहे तो असा आहे की ते हर्बल तंबाखूच्या विषयामध्ये त्यांचा जावईच गोवल्यामुळे अख्ख्या कुटुंबात ते एकटे पडलेले आहेत. आज हे मी बोलू नये पण मला हे सांगावं लागतंय. आणि रोज त्यांचा जो मनस्ताप आहे तो असा रोज सकाळी बाहेर पडत असतो. साहेब बघा, आर्यन खान या विषयामध्ये आर्यन खान दोषी आहे की निर्दोष आहे याच्यावर चर्चा होणं आवश्यक होतं. ते जर निर्दोष असतील तर होय ते निर्दोष आहेत, एनसीबीने केलेली कारवाई ही चुकीची आहे, तो होय चुकीची आहे, कधीतरी हे सिद्ध होईल. तर त्यावेळेला एखाद्याचा बाप काढणं, त्याची बायको काढणं, त्याचं कुटुंबाच्या विषयी विश्लेषण करणं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवाब मलिक यांच्यावरही आरोप झाले, त्यांच्या जावयाने यामध्ये त्याचा भाग होता असा आरोप झाला. पण जावयाने कुणाशी लग्न केलं, कसं लग्न केलं, कधी झालं, त्याचा हलफनामा कुठे, साहेब याविषयी कुणी चर्चा नाही केली हो. म्हणजे सुबुद्धीचं राजकारण जे आता कधी कधी आपण चर्चा करत असतो ना त्यावेळेला आपण याची चर्चा कधी करणार नाही का? एक मिनिट, म्हणजे गुंड्याचे तुम्ही बोला वरपे, पण ज्या गुंड्यांच्या विषयी आज जी चर्चा आपण केली ना त्यांनी, अहो
तुमचे मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्याविषयी तुम्ही वसुली आणि हे सगळं मांडवलीचे विषय मांडता. अहो तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहात ना. आणि अनेक वेळेला असं होत असतं की माणसं ज्या वेळेला असतात ती प्रभावशाली व्यक्तिमत्व त्या सरकारवरती प्रभाव करत असतात आणि काय म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? रविकांतजी म्हणजे फॅमिली काढायला पाहिजे, कुटुंब काढायला पाहिजे. यापूर्वी असं नाही झालं की पहिल्यांदा खूपच असं होत आहे. रविकांतजी कॅज्युअली घेत आहे. देवेंद्र फडणवीस त्या जयंत राणाच्या मुंजीच्या पोराच्या मुंजीला गेले होते. एखादा मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला फायनान्स केव्हा करतो? जेव्हा त्याला मुख्यमंत्र्यापासून काहीतरी फायदा असतो किंवा तो कुठेतरी अडकलेला आहे आणि त्याला मुख्यमंत्र्याच्या यंत्रणेने धरलेला आहे. हा जो राणा आहे हा त्या गाण्याचा फायनान्सर आहे. तुम्ही जर पाहिलं जेव्हा नवाब मलिक साहेबांनी आरोप केले तेव्हा त्या युट्यूब वरती त्या गाण्याचा फायनान्सर राणा दिसत होता. आता मात्र राणाचं नाव तिथून काढून टाकलेलं आहे. यांना ही भीती वाटते. लक्षात ठेवा की राष्ट्राचा अनुसूचित जाती जमातीचा उपाध्यक्ष ज्या अधिकाऱ्यावरती आरोप आहेत त्याच्या घरी जाऊन त्याला समर्थन जर देत असेल तर आमचा विश्वास हा पक्का झालेला आहे की देवेंद्र फडणवीसच या ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत. म्हणूनच केंद्राची यंत्रणा समीर वानखेडेच्या सपोर्टसाठी त्याला कव्हर करण्यासाठी आता रामदास आठवलेंना उठवले. त्याच्यामध्ये आता राष्ट्रीय उपाध्यक्ष एका आयोगाचा ज्याचं ज्युडिशियल पद आहे तो स्वतः ज्याच्यावरती आरोप आहे त्याच्या घरी जातो. याचा अर्थ पक्का आहे की हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्याशी आल्यामुळे आता केंद्रीय यंत्रणा आयोग असतील मंत्री असतील हे उतरलेले आहेत. तर ठीक आहे, मी एक मुद्दा चर्चेला लागतो. म्हणजे संदीप एक मुद्दा असा येतो की आज देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहणारे पहिले नेते. शरद पवार सुद्धा सलग त्यांनी 5 वर्ष कंप्लीट नाही केली. संपूर्ण गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. फडणवीस म्हणजे भाजप सुद्धा आता सुडाचं राजकारण करते का? 5 वर्षात नवाब मलिक यांची कुठेतरी त्यांना सापडली नाही. सापडली जरी असेल ती नसतीमध्येच राहिली, ती का बाहेर नाही. पण ते काढण्याचा दावा भाजप करताय. यावरून काय अर्थ घ्यायचंय संदीप? संदीप आवाज पोहोचतोय? संदीप आवाज पोहोचतोय? जय हो, नाही माझा आवाज येतोय का विलास? हा संदीप बोला. माझा प्रश्न कळला मला संदीप? नाही हो, माझा प्रश्न असा आहे. नाही माझा प्रश्न आहे की आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करतोय. 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. होम मिनिस्ट्री त्यांच्याकडे होती, गृह मंत्रालय त्यांच्याकडे होतं. ABCD कुंडली सगळे A to Z पर्यंत सगळी कुंडली त्यांच्या नसतीमध्ये बंद होती. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप असं म्हणताय दिवाळीनंतर 5 वर्ष हे प्रकरण का झालं नाही? आता हे सुडाचं राजकारण आहे म्हणून दोन्ही पक्ष दिलेला पेटले. नाही, एक लक्षात घे विलास की जरी सत्तेवर कोणीही असलं तरी आपण अनेक वेळा असं बघतो की एक काही हितसंबंधी लोकांचा किंवा समाजामध्ये म्हणजे ज्यांना या व्यवस्थेला वाकवून काही करून घेण्याची जी काही कसब असलेल्या अशा एक लोकांचा एक जो गट असतो, मग त्याला आपण काय आता दलाल म्हणा, फिक्सर म्हणा, काय म्हणा, तर ते जे लोक असतात ते राजकीय व्यवस्थेमध्ये तेच लोक असतात आणि ते बरोबर जे सत्तेच्या पदांवर असतात त्यांना चिकटतात आणि त्यांना चिकटून त्यांना जे काही आपल्याला मिळवायचंय, प्राप्त करायचंय ते करत असतात. आणि मला असं वाटतं की याही प्रकरणामध्ये तशाच पद्धतीने घडलेलं आहे. हे जे कोणी ड्रग्सशी संबंधित गृहस्थ राणा कोण आहेत तर त्यांनी बरोबर तो मोका साधला आणि ते बरोबर ती व्यवस्था भेदून म्हणजे अगदी भाजप सारख्या सर्व काय साधन सुचिता मानणाऱ्या पक्षाची व्यवस्था भेदून ते त्या तिथं पोहोचले. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले आणि आता जसं वरपे म्हणतात त्याप्रमाणे काय त्यांनी संगीताच्या काय कार्यक्रम किंवा काय जे काय अल्बम वगैरे याच्यासाठी मदत केली असेल तर निश्चितच याचा अर्थ असा आहे की या व्यवस्थेचा त्यांनी गैरफायदा घेऊन त्यांनी आपलं इप्सित साध्य केलं. आपल्याला माहिती आहे की आपण आता बघतो आहोत की बॉलिवूड आणि ड्रग्ज वगैरे या सगळ्याची चर्चा सुरूच आहे आणि जर समजा अशी टेंटेड व्यक्ती इतक्या जवळ जर समजा पोहोचत असेल मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या तर निश्चितच जसं जयंत म्हणाला ते आश्चर्यजनक आहे की असं का घडलं. आणि
हे असं जर घडलं असेल तर निश्चितच आता जे काही तू म्हणाल तसं की 5 वर्ष जरी आरोप झाले नसतील तरी आता कुठेतरी त्याला 5 वर्ष द्यावं नाही. लागेल. नवाब मलिक आणि इतर नेत्यांची फाईल भाजपकडे होती, ती 5 वर्ष का नाही बाहेर आली? आताच का बाहेर येते? म्हणजे दिवाळीनंतर का असं आहे. बाहेर? नाही आता जे सुरू झालंय ना ते आता पराकोटीचं असं एक युद्ध सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये ते सुरू झालं, म्हणजे सुशांत सिंग राजपूत पासून सुरू झालं आणि आता त्याचा वेग आता वाढलाय. आता मगाशी हे म्हणाले, खंडकर म्हणाले की वैयक्तिक आरोप कसे करायचे किंवा काय करायचं. तर माझं म्हणणं असं आहे, प्रश्न असा आहे की आज आता किरीट सोमय्या यांनी शरद पवारांच्या कुटुंबातल्या लोकांनी कशा पद्धतीने कोणाच्या खात्यात किती पैसे झाले असे आरोप करून पवार कुटुंबियांवर वैयक्तिक स्वरूपाचेच आरोप केलेले आहेत. आता त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी मला असं वाटतं आज नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी वगैरे यांच्यावर आरोप केलेले आहे. त्यामुळे आता हे सगळं जे आहे ते पूर्णपणे एका म्हणजे काय ज्याला वॉर लाईक सिच्युएशन आहे दोन्ही पक्षांमध्ये किंवा हे जे महाविकास आघाडीतले पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये एक युद्ध, तुंबळ युद्ध सुरू झालंय असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि ते येणाऱ्या काही दिवसामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती अधिक तीव्र होताना आपल्याला दिसतंय. आणि जसं तू आता चर्चेला सुरुवात करताना म्हणाला की लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांच्या समस्या काय आहेत, लोकांना काय त्रास होतोय, हे सगळं बाजूला राहिलंय आणि एक वेगळ्या पद्धतीनं एक चित्र दिसतंय. पण एक गोष्ट मात्र निश्चित होते की मग यांनी यांच्यावर केलेले आरोप किंवा त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये मात्र एक इम्प्रेशन होत आहे की हे सगळे जरी पक्ष असे वेगवेगळे दावे करत असले की आम्ही यांच्यापासून वेगळे आहोत, आम्ही असे नाहीत, आम्ही साधन शुचिता मान्य करतो, तर तसे प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती नाही. हे सगळे पक्ष हे एकाच पद्धतीचे आहेत. हमाम में सब नंगे अशी यांची स्थिती आहे असं सर्वसामान्य माणसाचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मला आवाज पोहोचता, एक प्रश्न तुमच्याकडे याच्यानंतर मी जयंतकडे जातो. मी गणेशजी आवाज पोहोचता? हा गणेशजी, एक प्रश्न आहे की शरद पवार यांच्या विमानामध्ये दाऊदची माणसं बघते हा आरोप वर्षानुवर्ष सुरू आहे. किरीट सोमय्यांनी हा 2-3 दिवसापूर्वी काढलेला आहे. आता गडे मुडदे उखाळ कर राजकारणात पुन्हा ते जिवंत करण्याचा प्रकार भाजपने सुरू केलाय का? म्हणजे आज उत्तर देताना नवाब मलिक म्हटले की त्याची सगळी चौकशी झाली, 7 वर्ष तुमचं सरकार होतं, मोदी सरकार आलं, फडणवीस सरकार होतं, नंतर आणखी युतीचं सरकार होतं, गोपीनाथ मुंडेजी गृहमंत्री होते. मग आता जिथे तेव्हा काही निघालं नाही, आता किरीट सोमय्या जे भाजपचे नेते आहेत ते असे आरोप करून हा सगळा जो राजकारणाचा तो अधिक मोठा रूप पाहत आहे. नाही बघा, असं आहे की एकतर मला ह्यामध्ये संदीप प्रधानांनी जे आता पवार साहेबांच्या विषयीचा उल्लेख केला, तर प्रधान साहेब असं आहे की जरंडेश्वर कारखान्याच्या ज्या दिवशी विक्री झाली त्या दिवसापासून जरंडेश्वर कारखाना हा चर्चेमध्ये आहे. दुसरा विषय, ज्या दिवशी समीर वानखेडेंविषयी वृत्तपत्रांमध्ये आणि मीडियाविषयी चर्चा सुरू झाली, केंद्रीय यंत्रणेंनी एनसीबीच्या केंद्रीय पथकाने तातडीने त्यांना दिल्लीला बोलून घेतलं, त्यांची चर्चा केली, त्यांचं पथक चौकशीसाठी मुंबईत देखील दाखल झालं. हा 2 विषयातला एक फरक आहे. ज्या वेळेला पूर्वीच्या आरोपांच्या बाबतीत बघा असं आहे की गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळेला आरोप केले, म्हणजे मी या चर्चेतच मला आठवते मी बोललो होतो त्यावेळेला, अगोदर याची चर्चा नाही, मी त्यावेळेला उदाहरण देता नाही म्हणालो की आपण एकमेकांविषयी आरोप केलेले नेते हे काही दिवसांनी कार्यक्रमात एकत्र होते, पण म्हणून त्यांनी कोणाच्या वैयक्तिक कुटुंबाविषयी कधी चर्चा केली नाही. पण मला आताही हे सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण शरद पवार करतायत. शरद पवार गुन्हेगार आहेत, त्यांनी काहीतरी खूप मोठे म्हणजे असं कुणी कधी आरोप नव्हता केला. बघा, शरद पवार चुकीच्या मार्गाने चाललेत आपली सत्ता टिकवण्यासाठी. त्यांनी जो मार्ग घेतलेला आहे तो चुकीचा आहे याची विधानसभेत चर्चा होत होती. आणि त्यावेळेला उदाहरणं देत असताना म्हणजे त्यावेळेला प्रधानजी असतील, जयंत वाईनकर असतील, कदाचित त्यांनी त्यावेळेचं विधिमंडळ संकलन केलं असेल वृत्तांचं, पण त्यावेळेला देखील म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची तुम्ही भाषणं आठवा, त्यावेळेला तुम्ही ज्या मार्गाने चाललेला तो मार्ग चुकीचा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत खाली जातोय, हा त्यातला पॉइंट असून त्याच्यावरती चर्चा केली जात होती. आज नेमकं काय झालंय की आज ज्या वेळेला आर्यन खानचा विषय आला तर आर्यन खान या विषयाशी संबंधित कोण आहे, तर या विषयाशी संबंधित समीर वानखेडे आहेत.
त्यांची कार्यपद्धती चुकीची असेल, होय, जर ते चुकले असतील तर तुम्ही त्याविषयी तक्रार करण्यासाठी तुमच्यासमोर मीडिया अवेलेबल आहे, तुम्ही आपलं म्हणणं मांडू शकता. महाराष्ट्रातलं लाचलुचपत प्रतिबंधक खातं पूर्णच्या पूर्ण गृह मंत्रालय राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, तुम्ही याची चौकशी करू शकता. अशा वेळेला आपण त्यांची जात काढणं, त्यांच्या वडिलांविषयी बोलणं, बघा असं आहे की प्रधान हे म्हणजे ते त्यांच्या जागी बरोबर असू शकतील, पण म्हणून मी की एक तर ज्या वेळेला ही चर्चा होत असते ना त्यावेळेला राजकारणातली शासन सुचिता आपण ही पाळली पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे नवाब मलिकांनी आरोप करावेत, मी नाही म्हणत नाही, पण नवाब मलिक आरोप करत असताना आज ते ज्या पद्धतीने आरोप करतायत, ज्या विषयावरती करतायत आणि ज्या भाषेत करतायत त्याचा अर्थ स्पष्ट आहे. मी त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतो की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी काहीतरी शिजतंय. हे शिजणारं जे काय येते बाहेर पडण्यापूर्वी जी राष्ट्रवादीची शेवटची धावपळ आहे, तुम्ही आरोप करा, चौकशी करायला कोणीही घाबरत नाही. मी आज स्पष्ट करू इच्छितो, याच्यापेक्षा मोठा गंभीर आरोप करा, तुम्हाला कोणीही रोखलेलं नाही. तुम्ही जलयुक्त शिवारची करताच आहात. अहो 5 वर्ष राज्य होतं आमचं, 2 वर्ष गेली, का शांत बसलेलात तुम्ही? करा ना चौकशा, आम्ही कुठे नाही म्हटलं. पण आता ज्या पद्धतीनं सुरू झालंय ते मी तुम्हाला खात्रीने सांगतो, काहीतरी पडद्याच्या मागचं शिस्तय, त्याचा सुगंध राष्ट्रवादीला आल्यामुळे राष्ट्रवादीने आरोप करावेत, पण ज्या पातळीला सुरू झालेल्या आहेत ती नैतिकता खालावते आहे, हे दुर्दैव आहे. म्हणजे जर मी केंद्रीय मंत्र्यांचा एक आलेख घेतला तर केंद्रीय मंत्र्यांच्या यादीमध्ये अशा अनेक गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले त्याचं अनेक हे आहे. म्हणजे भाजप तुम्ही म्हणतात की शरद पवारांनी गुन्हेगारी करणं सुरू केलं, ते युतीचं सरकार असताना अनेक मंत्र्यांवर आमदारांना तिकीट दिली आहेत की त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप होते. असं कसं म्हणतात? सगळे पक्ष नीट आठवा मी काय म्हणालो हे. त्यावेळेला विधिमंडळात ज्या वेळेला चर्चा सुरू झाली त्यावेळेला पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांची नावं घेतली जात होती. बघा, या जे तुम्ही जे गुन्हेगार म्हणताय, जर आमच्या बाबतीतही झालं असेल तर होय, आमच्यावरही लोक आरोप करतील आणि आम्हाला ते स्वीकार, म्हणजे यातनं पळणार नाही. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या की त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणाची एक पद्धत होती, ती राजकारणाचा पोत हा दुसरीकडे चाललाय म्हणून त्यावेळेला याची चर्चा होत होती. म्हणून कधी कुणाही कुटुंबावरती कोणी आरोप केले नाही किंवा त्यांच्यावरती वैयक्तिक त्यांची जात, त्यांचं कुटुंब काय याविषयी कोणी बोललं नाही. ती चर्चा विधिमंडळात होत होती, हे लक्षात घ्या. चला, जयंतजी पटतंय का? म्हणजे खडकरे यांचं पटतंय का? रविकांत, मी येतो तुमच्याकडे. जय, तुमचा आवाज येत नाही, अनम्यूट करा. हा, अनम्यूट करा. आता येतो. हा, बोला. बोला. असं आहे की साधन, शुचिता, संस्कृतीनिष्ठ वगैरे शब्द ऐकून संदीप आम्ही फार हपकून गेलो आहे यांच्याकडून. गणेश खणकर आता बोलले, अरे 2006ची घटना होती यार, आपण दोघांनी कव्हर केलेली आहे. राहुल महाजन त्याच आरोपात सापडले होते, ड्रग्सच्या, ज्या आरोपात आज आर्यन खान सापडलेले आहेत. साधन शुचिता कोणी कोणाला ट्रान्सफर करायची हे जरा बघा, चेक करा आणि नंतर राहता. अरे थोडा नाही, तुम्ही काय केलंय? तुम्ही केलं तेच आम्ही करायचं योग्य नाही. याचं कारण समीर वानखेडेंची जर का जात ऑब्जेक्शनेबल असेल, जर कोणीतरी जयंत माइंडकरला जाता जॉन मायकेल म्हणत असेल आणि तो जॉन मायकेल हा माइंडकर ऍक्सेप्ट करत असेल तर इट्स अ मिस्टेक. आणि म्हणून कोणाला मग तुम्ही आता त्याचा संबंध हा तुमच्यासारखे कातडी बचाव माणसं या भारतात कोणीही नाही. संघ परिवाराच्या मुठीतून बाहेर पडलेले तुम्ही, तुम्हाला मी चांगलं ओळखतो, तुम्ही कसे कातडी बचावता हे मला अतिशय चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे जरा मला बोलू देता, कारण मला माहिती आहे की माझ्या एकेका वाक्यावर तुम्हाला बोलावं असं वाटणार आहे, कारण मी अगदी कॅल्क्युलेट करून एक वाक्य बोलतोय. हे तुम्ही मला सांगू नका. समीर ज्ञानदेव वानखेडे जेव्हा स्वतःला समीर दाऊद वानखेडे म्हणतो तेव्हा नवाब मलिकांनी केलेला आरोप बरोबर असतो. मी त्याचबरोबर हेही सांगितलेलं आहे
की याला उत्तर केवळ समीरनी देऊ नये, याला उद्धव ठाकरेंनी पण द्यावं, याला केंद्राने पण द्यावं. मी उद्धव ठाकरेंनाही याच्यात आणलेलं आहे. आपण सोयीस्करपणे ते विसरता, आपण साधन सूचिता आणता, आपण सगळ्या गोष्टी सगळे एकत्र. अरे तुम्ही कसे एकत्र राहिले पाहिलेलं नाहीये आम्ही. केंद्रीय आम्ही महाराष्ट्र एक गणेश खंडकर, तुम्ही चूक करत आहात. तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला मध्ये मध्ये बोलत आहात. तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला मध्ये बोलत आहात. जर का मी बोललो ना तर मी तुम्हाला बोलणं कठीण केलं असतं. मध्ये बोलू नका, सरळ सांगतोय. त्यामुळे प्रश्न इथे वेगळा आहे. इथे आपण जे बोलत आहोत ना ते आपण काय केलेलं आहात, आपण तिथे किती प्रमाणात आहे. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही जात काढू नका. क्राईम आहे एक शेड्यूल कास्ट. जर का एक मुस्लिम असलेला माणूस जर का शेड्यूल कास्टचा हक्क हिरावत असेल तर इट्स अ क्राईम अँड क्राईम हॅज टू बी पनिश्ड. एवढं तर हो, एवढं तर मान्य करा. आणि आता प्रश्न असा आहे, जर नवाब मलिकांनी काढलेलं असेल तर त्याच्यावर उत्तर देऊ द्या. असं एकेकाळी बोफोर्स तुम्हीच काढलं, काही निघालं नाही. 1993 साली त्या वाराणसीच्या त्या 2 मर्डरर गेले शरद पवारांच्या फ्लाईट मधून तुम्हीच काढलं. काय निघालं? काहीच निघालं नाही. तुमच्या कुठल्याही आरोपात आतापर्यंत काही निघालेलं नाही. यात सोमय्यांनी पवारांवर मोठ्या प्रमाणात गव्हाचा आरोप केला. तुम्ही मध्यंतरी 5 वर्ष सत्तेवर होते, काय तुम्ही केलं? आता जे तुम्ही बोलत आहात की तुम्ही सत्तेवर तुम्ही करा म्हणून उद्धव ठाकरेंना आणि यांना बोलताय. तुम्ही काय केलं? गव्हावरचे जे काही आरोप केले तुम्ही त्या काळात काही केलं का? स्वतः नरेंद्र मोदी आता 7 वर्ष पंतप्रधान आहेत. गहू आयातीवर याच किरीट सोमय्यांनी किती आरोप केलेत आम्हाला माहिती आहे. वाचता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रेस नोट आम्हाला देऊन टाकायचे किरीट सोमय्या. आम्ही धरून रद्दीत फेकून द्यायचो कारण बातमी काहीच नसायची त्याच्यामध्ये. ही वस्तुस्थिती संदीप हसतोय, ती फॅक्ट आहे. कारण आम्हाला एका वाक्यात माहिती असायचं की काय लिहायचं, आम्हाला माहिती असायचं. याच्यातनं काय निघालेलं आहे तुमच्या आरोपात? आतापर्यंत कधी काय निघालेलं आहे? इथे आपण जर का याविषयी जर का पॉइंटेड बोलायचं असेल तर मी पहिलेच सांगितलं की उद्धव ठाकरेंनी बोलावं. अगदी मी मान्य करतो उद्धव ठाकरेंनी बोलावं. अगदी अनिल देशमुख बीसी पासून सगळ्या विषयी बोलावं. त्याचबरोबर प्रश्न असा आहे, ठीक आहे, कंप्लीट करा. तुम्ही हा करत केला. गुन्हेगारीवरती कोण बोलतंय? ज्यांनी देशाला तडीपार गृहमंत्री दिलाय, ज्यांनी देशाला तडीपार गृहमंत्री दिलाय, ज्यांचे हात रविकांतजी ऐका, आवाज येत नाही. आवाज थोडस जरा जोरात बोला. तुम्ही ज्यांच्याविषयी बोलताय ते आम्हाला जरा थांबा आणि जोरात बोला. तुमची गाडी सुसाट पडते, त्यात आवाज झालाय कमी. थोडं जोरात बोला. ज्यांनी देशाला तडीपार गृहमंत्री दिलाय ते गुन्हेगारीवर बोलतायत. ज्यांचे हात दंगलीमध्ये रक्ताने मागलेले आहेत ते गुन्हेगारीवरती बोलतायत. गोत्रे हत्याकांडाचे ज्यांच्यावरती आरोप आहेत ते बोलतायत. ज्या माणसांनी 55 वर्ष देशाचं धोरणात्मक राजकारण केलेलं आहे त्याच्यावर एक आरोप होता आहे भाजपवाले सिद्ध करून आहेत. दुसरी गोष्ट हे गणेश म्हणतायत की आम्ही एका अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे आहेत. जय संजीव भट आहे त्या अधिकाऱ्याच्या, प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी तुम्ही कुठे उभे राहिलेत? जो अधिकारी स्वतःच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखवतो, जो आपला जन्माचा दाखला देतो, तो या महाराष्ट्राचा काय संबंध? अधिकारी नेमलाय त्याने काय दिलं त्याची चौकशी सुरू आहे. आम्ही चौकशी करू नका असं कुठे म्हणालो? दिल्लीला व्हिजिलन्सची टीम पण आली मुंबईत. तुमच्या केंद्रीय आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पण दिली. केंद्र सरकार अशा चौकशी करण्यात आम्ही त्याचा पाठिंबा नाही करत. एक मुद्दा गणेशजी, एक मुद्दा मला मागासवर्गीय आयोगाचे पदाधिकारी आहेत ते वानखेडेच्या घरी जाण्याच्या इतपत काय परिस्थिती होती? याचा अर्थ आपण त्यांना पाठिंबा देतोय. हे चुकलं असं वाटत नाही. विलाजी, माझा मागासवर्गीय आयोग याला ज्युडिशियल पॉवर असतात, त्याला कमिशन म्हटलं. बरोबर. कमिशनचा उपाध्यक्ष जर एकावरती आरोप असणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरी जातो याचा अर्थ ठीक आहे, तो मुद्दा घेतला मी. ऐका ना, वरपे थोडस नीट ऐका.
आयोग आणि महामंडळ यातला फरक जर नसेल तुम्हाला कळत तर तुम्हाला समजत नाही, आम्हाला कळतो. महामंडळ आणि बाबा आता आयोगाचा माझा फरक ऐका ना, कळतो. तुम्ही समजून घ्या. मला कळत नाही. आयोगाला उपाध्यक्ष ज्याच्यावरती आरोप आहे त्याच्या घरी जातो, गणेश खामकर. अरे बाबा वरपे नीट ऐका. काही नसतं. आयोगाला सुनावणी घेण्याचा अधिकार असतो. आयोगाला ज्युडिशियल पॉवर असतात. महामंडळ आणि आयोग पण रविकाजी नाही, रविकाजी तुम्ही उत्तर घेतो त्याच्याकडून. पण घरी त्याला उत्तर घेण्याचा अधिकार असतो, पण घरी उत्तर घेण्याचा अधिकार मला नाही. म्हणजे एवढ्या ठीक आहे, माझी राजकीय कारकीर्द जी आहे ती कमी असेल, पण मला असं नाही वाटलं की घरी जाऊन सगळं एव्हिडन्स पाहायचा आणि मग त्याला क्लीन चिट द्यायची. हे काय होतं, हे जरा जास्तच वाटत नाही? विलासजी, मी आता मगाशी म्हणालो तसं आता तुम्हाला परत एकदा सांगतो. महामंडळ आणि आयोग यामध्ये फरक काय असतो तो तुम्हाला कळत असेल. आयोगाला सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. आजची घटना नीट बघा. समीर वानखेडे आयोगापुढे गेले, त्यांनी आयोगापुढे आपली कागदपत्र दिली आणि आयोगाने महाराष्ट्र सरकारला त्या संदर्भातली नोटीस दिलेली असेल. एखाद्या आयोगाचा सदस्य कुणाला जाऊन भेटला म्हणजे त्याने त्या संदर्भात केलेलं वक्तव्य हा आयोगाचा निर्णय नसतो. तुम्हाला परत एकदा सांगतो. आता मी एक गोष्ट तुमच्या समोर क्लिअर करू इच्छितो. समीर वानखेडे यांनी जर का चुकून जातीचा फायदा घेतलेला असेल तर ते चूक आहे. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. आम्ही एकच बाब सातत्याने सांगत आलेलो आहोत की समीर वानखेडे यांनी जर का चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवली असेल, चुकीच्या पद्धतीनं ते सरकारी अधिकारी म्हणून वावरले असतील तर त्या संदर्भात तक्रार सादर करून त्याची चौकशी मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. परंतु ते ज्या पातळीला आता गेलं ते जाऊ नये हे आमचं म्हणणं होतं. दुसरी बाब, या पातळीला गेले नाही पाहिजे. तर ठीक आहे, ठीक आहे, तो मुद्दा बरोबर आहे. पण खडकरी दुसरा प्रश्न, आयोगाने अजूनही आपली भूमिका या संदर्भात केलेली नाही. दुसरी बाब, आयोग स्वतंत्रपणे काम करत असतो, त्याला सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. सुनावणी पुढे प्रत्येक जण जाऊन आपली भूमिका मांडू शकतो. यांचा आयोग भारी आहे की जो घरी जाऊन ज्याच्यावर आरोप आहे त्यांच्या घरी जाऊन सुनावणी घेतोय. इतका तर भारी यांचा आयोग आहे. अहो वरपे, तुम्हाला कळत असेल. ठीक आहे रविकांतजी, मला एक प्रश्न किती कळतंय हे महाराष्ट्राच्या जनतेला समजतंय. गणेशजी, दिवाळीनंतर फटाके फुटणार आहेत का? गणेशजी, दिवाळीनंतर फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहे काय, सुरसुरी वाजणार आहे काय? महाराष्ट्राच्या लोकांना तुम्ही या सगळ्या फटाक्यातच ठेवलंय. काय होणार आहे माझा? खरंच काही होणार आहे? असे सिरियस आरोप म्हणतात 3 मंत्र्यांचे, फडणवीस म्हणतात सगळे अंडरवर्ल्ड लिंक. हे काय म्हणजे काय? बघा विलासजी, 2 वर्ष आता झालेली आहेत आणि या 2 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये जर खूप काही या महाराष्ट्रात काही झालं असेल आणि आता जी चर्चा सुरू आहे, जे संघाच्या मुशीतनं तयार झालेली मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात होती, त्यांनी जर का चुकीचं काय केलं असेल तर या सन्माननीय सर्व विरोधी आता सत्तेवर असलेल्या नेत्यांना 2 वर्षाचा अवधी होता. आम्ही कुठेही त्यांना थांबवलेलं नाही. आम्ही त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो आणि एकच विनंती, तुमचे फटाके फोडणार का, भाजप फटाके फोडणार का? एक थोडी. आता मी सांगतोय, मी तेच सांगतोय. त्यांनी आज लवंगी बार लावला. म्हणजे राजकारणाच्या भाषेत मला जे कळतं, माझं वयाचं अंतर बारीक आहे, मी छोटा प्रवक्ता आहे, पण नवाब मलिकांनी आज लवंगी बार लावला. लवंगी बार लावताना त्यांच्या लक्षात आलं नाही की नेहमी वाहत असते ही विरुद्ध दिशेला करायची असते. त्यांनी काय केलं, ती वाद त्यांनी त्यांच्याच बाजूला लावून तो लवंगी बार लावलाय. एवढंच तुम्हाला सांगतो. चला ठीक आहे. संदीप, मला कळकूळ करायचं संपूर्ण अंत काय होणार आहे संदीप? याचा अंत असा आहे की हे सगळं जे आहे ना ते परसेप्शन गेम सुरू आहे. म्हणजे भाजपला पूर्णपणे हे सिद्ध करायचंय की महाराष्ट्रामधली ही जी काही महाविकास आघाडीचे सरकारमधले पक्ष आहेत त्यांचे नेते भ्रष्ट आहेत, क्रिमिनल त्यांचे संबंध आहेत. आणि एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा आता एक आक्रमकपणे असा प्रयत्न सुरू आहे की भाजप कशा पद्धतीनं एकूण वागताय. म्हणजे ते एकतर वेगवेगळ्या
राज्यात मधले जी बिगर भाजप सरकार आहेत त्यांना तर सापत्न वागणूक देतच आहे, पण त्याचबरोबर त्यांचे नेते सुद्धा कसे वेगवेगळ्या वादात आणि ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. क्रिमिनल नेक्सस ह्याचे सगळे संबंध आहेत. हा परसेप्शन गेम आहे. याच्यामध्ये नेमकी चौकशी काय होणार, कोणाला शिक्षा होणार की नाही, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याचं पुढे आपल्याला काय असेल ते कळेल. पण हे सगळं करण्यामागचा हेतू काय आहे, तर आपल्याला माहीत लक्षात घेतलं पाहिजे की मोदी आणि शहांसाठी येणारी लोकसभेची निवडणूक खूप महत्वाची आहे. 543 जागांपैकी 310 जागा अशा आहेत की जिथं बिगर भाजप सरकारमधल्या आहेत किंवा तिथं मोठ्या प्रमाणावर एक संघर्ष करावा लागू शकतो भाजपला. आणि आता उत्तर प्रदेशची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, तिथे 80 जागा आहेत. तिथं आज भाजपला असं आश्वासक वाटत नाही की पूर्णपणे गेल्या वेळेसारखं बहुमत मिळेल. आणि त्यामुळे अशा याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या 48 जागा या खूप महत्वाच्या आहेत, या लोकसभेच्या जागा. आणि त्या दृष्टिकोनातून आता ही लढाई हातघाईवर आलेली आहे. परसेप्शनची आणि इथल्या सरकारला म्हणजे काय म्हणूया नामोहरम करण्याची जी लढाई सुरू झाली ती हातघाईवर आलेली आहे. आणि आता महाविकास आघाडीने सुद्धा अत्यंत आक्रमकपणे रिटॅलिएशनचा पवित्रा घेतलेला आहे. चला ठीक आहे. एकूणच नवाब मलिक यांचा आरोप, जर माझा वेळ संपला आहे, जर 10 सेकंड मध्ये कंप्लीट करायचं असेल तर बघा. विलासजी मला 1 मिनिट फक्त बोलू द्या. की कोणी असू दे, आयोगाचा आता येतोय आवाज? हा बोला आयोगाचा अध्यक्ष असू दे की कोणीही असू दे, ज्युडिशियल पॉवर असू दे की कोणीही असू दे, जेव्हा तुम्ही कोणाच्या आरोप असलेल्याच्या घरी जाता, सरळ शब्दात तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या घरच्या पायऱ्या चढताना आधीच पाठिंबा दिलेला आहे असं तुझ्या माझ्या संदीप सारख्या पत्रकारांच्या दृष्टीने बातमी आरोप करून त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे अंगुली निर्देश केला. एक सांगायचंय, गणेश खरंकर हे सांगायचे, नवाब मलिक साहेबांनी लवंगी फटाका लावलाय का सुतळी बॉम्ब लावलाय हे तुम्हाला येणाऱ्या काळात कळेल. त्या सुतळी बॉम्बाच्या महाराष्ट्रातील बॉम्ब तुम्ही लावताय, देवेंद्र फडणवीस बॉम्ब लावणार आहे. म्हणजे ठीक आहे, महाराष्ट्राचं बरं यातून काय होणार नाही. आणि महाराष्ट्राची जी परंपरा, राजकीय परंपरा जी आहे ती काही याच्यातून प्रगल्भ होत नाहीये. आज या सगळ्या प्रकरणावर मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता की नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप, या आरोपांकडे ते काय करतात, काय बोलतात, याकडे तुमचं लक्ष आहे का? मुख्यमंत्री असं म्हटले की लक्ष आहे की नाही हे मी आता कसं सांगू. एकूणच या सगळ्या राजकारणामध्ये आता अटीतटीची लढाई आहे. दिवाळी ही लढाई सुरू राहणार राजकारण्यांसाठी, पण प्रेक्षकांसाठी आपली दिवाळी साजरी करा. कोरोनाचं संकट खूप होतं, दिवाळीसाठी खूप अडचणी येत असतील, पण राजकीय चर्चा ही महत्वाची असते. राजकारणात काय चाललंय हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असं आपण सर्व संदीपजी, जयंतजी, रविकांतजी, गणेशजी आपण याच्यात सहभागी झाला. एक मत आपलं व्यक्त केलं, आपल्या पक्षाचं मत व्यक्त केलं, पत्रकारांनी आपलं मत व्यक्त केलं. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा. मी ते संपतो. मॅक्स महाराष्ट्र.